Brain Sanket, most trusted brand for tuition classes and course. Admission open. Tuitions for nursery to 10th standard. All subjects, all medium and all boards. Spoken English and personality development courses. Batches available from 7 am to 8:30 pm. Address 1387 Radha Krishna near Guru Prasad Cashew Factory, Benkanhಳ್ಳಿ Road, Sulga, Belgavi 591108. Contact 7709007975 8421499685. नमस्कार, मी रोहन पाटील. न्यूज 24 तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. मुडा घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या चारित्र्याचे हनन करण्याचे षडयंत्र विरोधकांनी रचले असून राज्यपालांनी कोणाच्याही दबावाला बळी पडू नये या मागणीसाठी बेळगावात भाजप आणि JDSच्या विरोधात शोषित समाजाच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली. अहिंद नेते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या शोषित समाजाच्या वतीने आज बेळगावात जोरदार आंदोलन करण्यात आले. राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या प्रतिमेला अभिषेक करून नोटीस देणाऱ्या राज्यपालांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. राजकीय कारकिर्दीत एकही काळा डाग नसलेल्या सिद्धरामय्यांनी काहीही चुकीचे केले नसल्याचे सांगत घोषणाबाजी केली. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले. या रॅलीत शोषित मागासवर्गीयांचे नेते, काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खानापूर वनभागात राहणाऱ्या ग्रामस्थांनी सहमती दर्शवल्यास त्यांना इतरत्र हलविण्याचा निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वनमंत्र्यांशी आधीच चर्चा झाली आहे. शेकडो वर्षांपासून तेथे लोक राहतात. वनविभागाच्या कायद्यानुसार गावकऱ्यांनी सहमती दर्शवली तर ते कुटुंबाला 15 लाख रुपये देणार असल्याचे सांगितले. पाऊस कमी झाल्यानंतर खानापूर येथे जाऊन पुन्हा चर्चा करू, असेही ते म्हणाले. कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ बेळगाव शहर विभागाच्या वतीने विभागीय शिक्षणाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. बेळगाव शहर विभागाच्या प्राथमिक शाळा शिक्षक संघाचे अध्यक्ष बाबू सोगलन्नवर यांच्या नेतृत्वाखाली आज विभागीय शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले, प्राथमिक शाळेतील शिक्षकांना पूर्वीप्रमाणेच गुणवत्तेच्या आधारे हायस्कूलमध्ये पदोन्नती देण्यात यावी. 2016 पूर्वी भरती झालेल्या प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना पूर्वीप्रमाणेच हायस्कूलमध्ये पदोन्नती देण्यात यावी व वरिष्ठ मुख्याध्यापकांना गुणवत्तेच्या आधारे पदोन्नती देण्यात यावी. तसेच शिक्षकांच्या इतर प्रश्नांकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी विनंती त्यांनी केली. यावेळी कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ बेळगावचे पदाधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स आणि कर्नाटक स्टेट टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे मैसूरमध्ये टॅक्स प्रॅक्टिशनर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्सचे अध्यक्ष नारायण जैन यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी CA बद्रीनाथ आणि CA सचिन पाटील यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात GST कायदा आणि आयकर कायद्यात आणलेल्या बदलांवर मार्गदर्शन केले. यावेळी बेळगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष जितेश कब्बूर, झोनल उपाध्यक्ष महांतेश दडिगुंडी, सचिन कुलकर्णी, संजय बडगंडी, विनायक चिनाणीकर आदी सदस्यांचा सहभाग होता. कित्तूर तालुक्यातील निंगापूर गावातील तलाव पावसाच्या पाण्याने भरला असून संपूर्ण गाव पाण्याने व्यापले आहे. त्यामुळे गावचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. गावकऱ्यांना बाहेर जायचे असल्यास नदीतून पोहत जावे लागते किंवा टायर ट्यूबवर बसून नदी पार करावी लागते, अशी परिस्थिती आहे. आता शाळकरी मुलांना रोज याच पद्धतीने समस्येला सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थी रोज शाळेत जातात तेव्हा पालक नदीच्या एका काठावर उभे राहतात आणि टायर ट्यूबला बांधलेली दोरी ओढतात. विद्यार्थी टायर ट्यूबवर बसून नदी ओलांडून तीरावर पोहोचतात. मुलांचा जीव धोक्यात घालून शाळेत जाण्याचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. गेल्या 20 वर्षांपासून पावसाळ्यात या गावात हीच परिस्थिती आहे. गावकरी आणि शाळकरी मुलांचा त्रास अवर्णनीय आहे. मात्र अधिकारी व लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नसल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. बेळगाव जिल्ह्याच्या अथणी शहरातील जत रोडवर असलेल्या एका ऑटोमोबाईल दुकानात काल सोमवारी रात्री उशिरा भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात माल जळून खाक झाला. अथणी शहरातील रहिवासी बसवराज यांच्या ऑटोमोबाईल दुकानातील लाखो रुपयांची वाहने, वाहनांचे सुटे भाग व सर्व साहित्य जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अथणी अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून
2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. विजयपूर जिल्ह्याच्या निडगुंदी तालुक्यातील अरलदिंडी गावात खाजगी स्कूल बसने धडक दिल्याने एका अंगणवाडीतील मुलाचा मृत्यू झाला. बसवराज मंजुनाथ चोपडे वय 5 असे त्या मृत मुलाचे नाव आहे. मुलगा अंगणवाडीकडे जात असताना रस्ता ओलांडताना एका खाजगी शाळेच्या वाहनाने त्याला धडक दिली. निडगुंदी येथील BMS शाळेचे हे वाहन आहे. त्यांनी घटनास्थळी थांबवून पोलिसांना बोलावले. पोलीस उपनिरीक्षक शिवानंद पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज 24 तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच न्यूज 24 तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.